परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रसन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया सुमरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय आपले चौफाळून या भले वरी वैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता नीलाजन समाभासम रवी पुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनेश्वरम। उपस्थित श्रोते सज्जन माता भगिनी पंचकृषीतून आलेले सर्व गुणीजन गायनाचार्य मृदुंगाचार्य पीटी मास्तर विनेकरी बंधू ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध आपणा सर्व सज्जनाच्या चरणावर हे मस्तक कारण तुमचे चरण तुमच्या चरणावर मस्तक ठेवण्याचं प्रयोजन जर काय असेल तर खूप मोठं प्रयोजन आहे। प्रयोजन मनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते। प्रयोजनाशिवाय कोणतंही कार्य केलं जात नाही। अडाणी माणूस जरी असेल तरी प्रयोजन समजूनच ते कार्य करत असतो तो। हो आलं का लक्षामध्ये? मुलगा जरी शाळेत जातं पण ते प्रयोजन समजून जातं का शाळेत गेल्यानंतर माझी आई मला चॉकलेट देते, माझी आई मला पैसे देते, का बरं? ते प्रयोजन आहे म्हणून ती शाळेत जातं। नाही तर त्यालासुद्धा आता लहान मुलाला जर समजा काहीच कळत नाही त्यालासुद्धा प्रयोजन कळाल्यानंतरच ते शाळेत जायला प्रवृत्त होतं। तसं बंधूंनो परमार्थातही प्रयोजनच आहे। प्रयोजन हे फक्त एकच आहे। प्रयोजन समजण्याची पद्धत प्रत्येकाची भिन्न भिन्न असते, लक्षात ठेवा। लेकरं असल्यामुळं ते गोळी हेच प्रयोजन समजतं। हो तसं परमार्थामध्ये हा इतका खालच्या थराचा परमार्थ नसून उंच स्थितीवरचा परमार्थ आहे। ती उंच स्थिती आपल्याला सर्वसामान्य माणसाला कळत नाही, पण त्या स्थितीवरून ज्या वेळेला मोठे महात्मे मोठे पुरुष महात्मे संत महात्मे त्या स्थितीवर येऊन बोलतात त्यावेळेला तिचं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, अन्यथा येत नाही असं येते। उंच आहे कारण काही गोष्टीची उंची आपल्या फुटपट्टीने आपल्या बुद्धीच्या फुटपट्टीने मोजता येत नाही। का बरं? आपली बुद्धी इतकी सुसंस्कारित नसते, इतकी सुसंस्कारित नसते, एवढे तिच्यावर संस्कार झालेले नसतात। त्याच्यामुळे ती स्थिती आपल्याला आत्मसात होण्यासाठी काही सायास करावं लागतात असं आहे। असो आणि म्हणून हे मोठ्याकडे पाहिल्यानंतर कळत असतं ही जी गवळण आहे, जे समाधीचे राजे ज्ञानेश्वर महाराज, साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज, त्यांची ही गवळण आहे। पण ती गवळण अशी आहे, ती गवळण तुम्हाला सांगायचं म्हणजे परमार्थाचं काय प्रयोजन आहे, परमार्थ काय केल्यानंतर होतो, परमार्थातलं जे प्रयोजन आहे ते प्राप्त झाल्यानंतर ज्या वेळेला लोकांनी काही त्यांना प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे या गवळणीमध्ये। हो ते म्हणतात याती कुळ माझे। हो याती हा सुद्धा देवाकडे जाण्याचा प्रतिबंध आहे बंधूंनो।
हो, याती कुळ हा सुद्धा प्रतिबंधच आहे, लक्षात ठेवा. आणि हे त्यागावाच लागतं, हे सोडावाच लागतं. हे व्यवहारालाच अनुसरून ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहे. व्यवहार सोडून तर बिलकुल बोललेले नाही. कारण त्यांच्या बोलण्याची कला एक अशी असते, व्यवहारामध्ये त्याचा विपरीत परिणाम कधी होणार नाही याची खूप काळजी घेतात. ज्ञानेश्वर महाराज बोलताना त्याची खूप काळजी घेतात. आमच्यासारखे अडाणी माणसं इतकी काळजी घेत नाही, इतकं काळजीपूर्वक निश्चयपूर्वक असं बोलत नाही. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे व्यवहाराला अनुसरून आणि परमार्थ बरोबर तंतोतंत सांगतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझं जे आहे ते गेलेलं आहे. काय गेलेलं आहे? याती गेलेली आहे. हो, त्याच्यामुळे यातीचे बंधनं ही त्यांनी 700 वर्षापूर्वीच तोडून टाकलेली आहे. हो, तुम्ही जर पाहिले पंढरपूरला गेल्यानंतर, नामदेव पायरीजवळ गेल्यानंतर तिथे चोखोबाची समाधी आहे. तिच्या पाठीमागच्या बाजूला भिंत आहे, त्या भिंतीवर एक चित्र काढलेलं आहे. ते चित्र असं आहे की ज्ञानदेव, तुकाराम, चोखोबा, निळोबा हे सगळे संत बसलेले आहेत. रुक्मिणी आणि पांडुरंग त्यांना जेवण वाढताना दिसतात. याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज कोणत्या स्थितीत आहे, कोणत्या जातीमध्ये आहे, चोखोबा कोणत्या यातीत आहे, त्याच्यात सावता कोणते आहे, तुम्हाला सांगायचं नामदेव कोणत्या यातीत आहे, हे सगळे संत आणि एकाच पंक्तीमध्ये जेवताना दिसतात. याच्यावरून ह्या भिंती मला वाटतं 700 वर्षापूर्वीच पडून गेलेल्या आहे. हो, 700 वर्ष पडून गेलेले आहे. आणि विश्वामध्ये जी स्थिती आहे तिचा अनुभूती आणि त्यांनी घेतलेली आहे, प्रतीती घेतलेली आहे. हे आत्मसुख सर्व जगापर्यंत पोचवलेलं आहे. पण ते आत्मसुख घेण्याचे आपण अधिकारी नसल्यामुळे आपण ते घेऊ शकलो नाही, लक्षात ठेवा. हो, आपला अधिकार हा कमी पडतो. का कमी पडतो? आपण सुसंस्कारित नाही, आपण कुठेतरी हलक्या यातीमध्ये जन्माला आलो. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आपल्या धनगराच्या यातीत कोणते एवढे संस्कार असतात? लहानपणी मेंढराच्या वाड्यावर राहायचं, कधी त्याला कशाचे संस्कार, गीता वाचणं हे का, संध्या करणं हे का, नाम काहीच नाही. जीवन साधं जीवन आहे एकदम. आणि त्या साध्या जीवनामध्ये एवढी उंच स्थिती प्राप्त करणं इतकं सोपं पण नाही आहे, लक्षात ठेवा. हो, त्यावेळेला त्यांची स्थिती पाहिल्यानंतर असं एकंदरीत लक्षात येतं की हे किती उंचीवरचे महात्मे आहेत, तुम्हाला सांगायचं. आणि ते जर आलेच नसते, त्यांनी जर अभंग, गवळणी हे काही लिहिलंच नसतं, गाथा लिहिला नसता, ज्ञानेश्वरी लिहिली नसते, आनंद लहरी लिहिली नसती, चांगदेव पासष्टी लिहिली नसती, तर ज्ञानेश्वर महाराज हे कळालेच नसते आमच्यासारख्याला. शक्यच नाही, कळणं शक्य नाही. हो, त्यांची उंची कळणं शक्य नाही, त्यांचा अधिकार कळणं शक्य नाही. पण ज्या वेळेला त्यांनी लिहिलेलं जे काव्य आहे ते आम्ही ज्या वेळेला बुद्धीच्या कानशीने घसून पाहतो, ज्या वेळेला आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करतो, त्या सागरामध्ये ज्या वेळेला आम्ही प्रवेश करतो, कारण ते त्यांचं जीवन हे कसं आहे, जनाबाई एका वाक्यात वर्णन करते. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा
वाक्यामध्ये त्यांचं वर्णन करतात. हो, कारण काय होतं, अधिकाऱ्यालाच अधिकारी कळत असतो, सामान्य माणसाला ती गोष्ट कळत नाही आपल्यासारख्याला. हो, ते म्हणतात ज्यांच्याकडे ज्ञान इतकं आहे, किती आहे, ज्ञानाचा सागरा इतकं ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्यांना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सागराची उपमा दिलेली आहे. सागरामध्ये आपण पाणी मोजून पाहिलं नाही. हो, सांगता येणार नाही किती गॅलर आहे, किती लिटर आहे, किती हे, किती स्केल आहे, सांगता येत नाही. त्याचं प्रमाण आपल्याला सांगता येत नाही, विज्ञानाला सांगता येत नाही, तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगा आपल्यासारख्याचं सोडून द्या. विज्ञानसुद्धा अजून समुद्राच्या तळाला पोचलेलं नाही. मध्ये एक जागा अशी आहे तुम्हाला सांगायची म्हणजे, त्या जागेमध्ये असं गोल चक्रासारखं पाणी फिरत असतं आणि त्याच्यावरून जर एखादं विमान चाललं तर डायरेक्ट मध्ये ओढून घेतं ते. हो, त्याच्यावरून विमानसुद्धा जात नाही, त्याच्या बाहेरच्या दिशेने विमान जातं. इतकं कठीण आहे तुम्हाला सांगा. त्याचं जिथं जे गोल चक्र फिरतं त्याच्या समोर जर असं विमान आलं तर डायरेक्ट आत ओढून घेतं ते तुम्हाला सांगायचं. हो, ती वाळूट जी उठती ना, वाळूट तयार होती ना, हे तसं आहे. ते पाणी एकदम असं गोल फिरत असतं तुम्हाला सांगायचं त्या ठिकाणी. आणि तिथं तुम्हाला सांगायचं ते वरून येणारा पक्षी असो, काही असो, विमान असो, ते डायरेक्ट आत घेत आणि त्याची खोली सांगता येत नाही. हो, विज्ञानाला खोली सांगता येत नाही. हो, का बरं? विज्ञान तिथं गेलं की परत येतच नाही. तर हो, सांगणारा परत यावं लागत. हो, आम्ही चंद्रावर जाऊन आलो हे सांगितलं का नाही त्यांनी? चंद्र म्हणजे काय, एक ग्रह आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. त्या ग्रहावर ज्या वेळेला ते जाऊन आले त्यावेळेला त्यांनी तिथून माती आणि काही दगड आणले तिथले तुम्हाला सांगायचं म्हणजे. आम्ही इथपर्यंत जाऊन पोचलो बा तुम्हाला सांगायचं म्हणजे याचा अर्थ असा आहे, विज्ञानसुद्धा तिथपर्यंत पोचत नाही जिथे मनाची नखी लागत नाही, बुद्धीची दृष्टी रिगत नाही, जिथे माणसाची शक्ती, युक्ती, भक्ती सगळी मावळून जाते आणि तिथपर्यंत तुम्हाला सांगायचं माणूस पोचू शकत नाही. आणि पोचला तर तो जगाला सांगायला परत येत नाही. पाण्यात बुडलेला जो आहे, पाण्यात त्याला बोलता येत नसतं. बोलायसाठी त्याला पाण्याच्या बाहेर यावं लागतं. हो, तेव्हा त्याला पाणी असं आहे, पाणी बोलत नाही आणि जो मध्ये आला त्याला बोलू देत नाही, असं आहे ते. तसं ज्ञान जे आहे, ज्ञान हे प्रवृत्तीत सांगता येतं, निवृत्तीत गेल्यानंतर सांगता येत नाही. तिथं बोलणं बंद पडतं, फक्त कंठ सद्गदित होतो, अंगावर रोमांच येतात आणि डोळ्यातून आसू येतात. त्याच्या पलीकडं काहीच होत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून जनाबाई त्यांचं वर्णन करतात. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, आणि त्यांची ही गवळ नाही. ते म्हणतात याती कुळ माझे गेले. आता याती कशी काय गेली? आता पहा, सदा व्यवहार कसा आहे सांगतो पहा. आपली मुलगी दुसऱ्या कुळात दिली, व्यवहार कसा आहे शिकवलेला पहा. आपली मुलगी जर दुसऱ्या कुळात दिली, खरं सांगा, ज्या कुळात तिचा जन्म झाला ते कुळ राहतं का तिचं? नाही. ज्या कुळात दिली त्या कुळात ते कुळ येतं तिला. हो, ज्या कुळात ती जन्माला आली ते कुळ राहत नाही आणि ज्या कुळात तिला अर्पण केलं ते कुळ तिला येत असतं. पुन्हा दुसरी गोष्ट नीट ऐका, तिचं पहिलं जे नाव आहे ते राहत नाही, तिचं दुसरं नाव येतं. पहिलं नाव बाद तुम्हाला सांगायचं. हो, मग ते माहेरचे बरेच नावं राहते पण ते तिथं नसतं येत. मग सासरचं नाव वेगळं असतं. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे, ती ज्या वेळेला कृष्ण अर्पण केली, हो, ज्या वेळेला ती कन्या कृष्ण अर्पण केली त्या बापाला खूप पुण्य मिळतं. खूप पुण्य मिळतं म्हणजे पृथ्वी दानाचे इतकं. कारण सालंकृत कन्यादान. हो, सालंकृत कन्या म्हणजे अलंकाराने युक्त. तिला जरी 10 लाख पगार असला तरी सुद्धा तो तिला समर्पण करून देतो. आणि समर्पण केल्यानंतर काय होतं पुढं? समर्पण केल्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे तिचं पहिलं राहत नाही, तिकडचं येतं. दुसरी गोष्ट अशी आहे, ती ज्या कुळात जन्मली त्या कुळात त्याला सुतक पडत नाही. हो, मग कोणाला पडतं? ज्या कुळात अर्पण केली त्यांना सुतक पडतं. दाड्या डोक्या त्यांना करावं लागतं, यांना नाही करावं लागत. का? समर्पण झालं तिचं त्या कुळाशी ऐक्य झालं. तसं बंधूंनो, देवाकडे जो जातो ना त्याचं पहिलं काहीच राहत नाही. पहिलं काहीच राहत नाही. ही अभंगाच्या गवळणीच्या पहिल्या चरणात सांगितली. याती कुळ माझे गेले हरपोने, याती कुळ माझे
हर पुणे याती कुळ माझे गेले हरपणे याती कुळ माझे गेले हरपणे याची कुळ माझे गेले हर पुणे याची कुळ माझे गेले हर पुणे याती कुळ माझे गेले हरपणे याती कुळ माझे गेले हरपणे श्रीरंगा वाचोनी श्रीरंगा वाचोनी अनुनेने 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 किती वसी कवाल मज वेळो वेळा किती वसी कवाल मज वेळो वेळा श्रीरंगा वाचने श्रीरंगा वाचने आनुने आनुने अनुरेने किती वचिकवाल माझा वेळो वेळा किती वचिकवाल माझा वेळो वेळा किती ओ शिकवाल मला शिकवू नका असा त्याचा अर्थ आहे. कारण का शिकवण्याचा तुमच्या उपयोग होणार नाही. हो, तुम्ही जे मला शिकवाल त्याचा उपयोग होणार नाही. त्याचं कारण असं आहे, मी केलेला निश्चय वेगळा आहे. हो, मी केलेला निश्चय वेगळा आहे. तुम्ही मला जो व्यवहार शिकवता आहे, परमार्थाचं मी शिखर उंची गाठलेली आहे. कशावरून? याती. कारण यातीचा जातीचा प्रतिबंध असा असतो, जर कधी माणूस ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला तर त्याला तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला शिवता येत नाही. तो जर सोहळ्यामध्ये असेल तर हो दूर थांबावं लागतं, लक्षात ठेवा. हो, त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे जरी घरात अन्न करून मेला तरी चालेल, पण दुसऱ्याच्या पंक्तीला जेवता येत नाही. लई पुढची उंची अन्न. तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणाचं शूद्राचं अन्न खायचं नाही त्यांनी. लई प्रतिबंध आहे, लई प्रतिबंध आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे यातीचे प्रतिबंध. आणि तो यातीचा जो प्रतिबंध असतो ना, उंच कुळात जर माणूस जन्माला आला ना, तो अहंकार असतो त्याच्या जीवनामध्ये. तुम्हाला ते पाळावं लागतं. जर उंच कुळात जन्माला आला, कुठल्याही पंक्तीला जेवण नाही चालत ते अन्न. तुम्हाला सांगायचं ज्ञानेश्वरीमध्ये खूप उंच लिहिलेले आहे. कारण त्याला तुम्हाला सांगायचं त्याचं त्याच्या कर्माप्रमाणेच त्याला वागावं लागतं. हे प्रतिबंध आहे, यातीचा प्रतिबंध आहे. हो, याती उंच यातीमध्ये जन्म नहाम मनुष्यो नच देव यक्षो न ब्रह्म न क्षत्रिय वैश्य न क्षुद्र. हो, परमात्मा हा कोणत्या यातीतला आहे? परमात्म्याशी ज्या वेळेला त्यांचं ऐक्य झालं, हा परमात्मा कोणत्या यातीतला आहे? ज्यांनी हे जगत निर्माण केलेलं आहे तो परमात्मा कोणत्या यातीतला आहे? अरे अण्णा, ज्यांनी जगत निर्माण केलेलं आहे त्याची याती नाही, त्याची जाती नाही, आणि त्याचं काही सांगताही येत नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे तो कसा आहे? तो निर्गुण निराकार आहे. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. हा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. हा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तुझी रघुराया, तुझी रघुराया. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. ओ मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. मैं गुलाम निराकार निर्गुण निराकार तो ही रघुराया मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा.
हे सोडून ज्या वेळेला त्याच्यामध्ये ऐक्य केलं जातं त्यावेळेला ते धर्म आपल्या ठिकाणी येतात असे. मग ती जी मुलगी ज्या धर्मात गेली त्या धर्माप्रमाणे तिला वागावं लागतं. तुम्हाला सांगायचं ते नियम धर्म तिला पाळावं लागतात. तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे आलं का लक्षामध्ये, ह्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याती कुळही गेलं, कारण त्या कुळात ऐक्य झालं ना. ह्या कुळाचाही बाद झाला, ह्या यातीचाही बाद झाला आणि तुम्हाला याती कुळ आणि माझं गेलेलं आहे. ही अनुभूती फक्त माझी आहे, जगताची नाही, असा माझ्या जीवनातला अनुभव आहे. याती कुळ माझे गेले. बरं महाराज हे इकडचं गेलं पण तिकडचं काय प्राप्त झालं तुम्हाला? हो, महाराज म्हणतात तिकडचं जे प्राप्त झालेलं आहे तो श्रीरंग आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा जो पती आहे त्याच्याशी मी ऐक्य केलेलं असल्यामुळे त्याच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळं आता जगताचा माझा काही संबंध राहिला नाही. श्रीरंगा वाचोनी आणू इतकं सुद्धा मी जाणत नाही. त्याचं दुसरं चरण आहे. किती कवाल मज वेळ वेळा, किती कवाल मज वेळ वेळा, किती कवाल माझ वेळ वेळा, किती कवाल माझ वेळ वेळा, किती कवाल मज वेळ वेळा, किती कवाल मज वेळ वेळा, किती कवाल माझ वेळ वेळा, किती कवाल माझ वेळ वेळा, मितय गोवेळा रतलिये, मितय गोवेळा रतले, किती कवाल मज वेळ वेळा, किती कवाल मज वेळ वेळा, निताय गोवाळा रतलिये, निताय गोवाळा रतलिये, किती कवाल माझ वेळ वेळा, किती कवाल माझ वेळ वेळा. व्यवहार मला शिकवायची गरज नाही. मी त्या स्वरूपाशी ऐक्य केलेलं असल्यामुळे आता माझ्यात कोणताही बदल होणार नाही. मी निश्चयाने मनाने त्याला वरलेलं आहे. मी त्याच्याशी ऐक्य पावलेलं आहे. त्याच्यामुळे तो आणि मी दोन नसून तिचा असलेला तो पती, तो श्रीरंग, त्याच्या वाचून मी दुसरं जगातलं काही जाणायला तयार नाही. असं माझं जीवन आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे श्रीरंगा वाचोनी आणूनेने, किती शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा. तो गायी वळतो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? गोवळा असं म्हटलेलं आहे. हो, श्रीरंगा वाचून, त्याच्या वाचून मी दुसरं जाणायला तयार नाही. त्याच्या वाचून मला बोलणंही आवडत नाही. बोलायचं असेल तर त्यालाच बोलते. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. त्याच्या वाचून मला पाहणंही आवडत नाही. हो, त्याच्या वाचून मला बोलणंही आवडत नाही. माझ्या वाणीने एक निश्चय केलेला आहे. माझी वाणी त्याच्या वाचून दुसरं बोलायला तयार नाही. माझे डोळे त्याच्या वाचून दुसरं पाहायला तयार नाही. अशी एकदम ती तीव्र अनन्यता त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. किती त्यांची उंची, किती तो अधिकार त्यांनी प्राप्त करून घेतले होता, किती जन्मात तपश्चर्या केलेली होती, किती जन्मात त्यांनी केलेले साधनं होते बंधूंनो. आणि म्हणून ती आज त्यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येतं. श्रीरंगा वाचोनी, त्याच्या वाचून मी दुसरं जाणायला तयार नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. कारण त्याच्या वाचून मी दुसरं जाणत नाही. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणूनेने, किती शिकवाल मज वेळोवेळा. तुम्ही मला वेळोवेळा कोपर्यंत शिकवाल? हो, मी त्याच्याबरोबर रम्मान झालेली आहे. हो, त्याच्याबरोबर रम्मान झालेली असल्यामुळे तुम्हाला सांगायचं म्हणजे
तुम्ही बाकी शिकवून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. मग काय, तुम्ही फक्त एकच होईल, तुम्हाला श्रम होतील शिकवायचे, सगळं वाया जाईल. मग त्यांनी दुसरा पर्याय शोधला. दुसरा पर्याय असा शोधला, या मृत्यू लोकामध्ये आणि ज्यांच्या जीवनामध्ये विशाल भोग प्राप्त होतात त्यांना सुखी समजतात लोक. पण ज्या वेळेला मग यांनी भोगाचं प्रयोजन पुढे ठेवलं, हो, भोगाचं प्रयोजन पुढे ठेवल्यानंतर मला त्याची बी गरज नाही, मला ते सुद्धा नको आहे, हे तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि तिसरं चरण आहे तुम्हाला, अष्ट भोग भोगणे हे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे माते नाशी चाड. अष्ट भोग भोगणे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे हे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे माते नाही चाड. अष्ट भोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोड येईल गे माय. गोड लेईल गे माये. भक्ती प्रेम गोड येईल गे माय. लेईल गे माये. किती वो शिकवाल मज वेळा. किती वो शिकवाल मज वेळा. किती हो शिकवाल मज वेळा. किती हो शिकवाल मज वेळा. मज वेळा. माऊली म्हणतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड. आता ह्या जगतामध्ये भोगा वाचून दुसरं काय आहे? अरे जरी स्वर्ग लोकाला गेलो तिथेही भोगच आहे, दुसरं काय आहे तिथं काय आहे? फक्त एवढंच आहे, मृत्यू लोकापेक्षा क्वालिटी चांगली आहे, एवढाच फरक आहे. क्वालिटीत फक्त बदल आहे. तुम्हाला क्वालिटीची जास्त माहिती देतो थोडक्यामध्ये. क्वालिटीत फक्त बदल आहे, वस्तू तीच आहे, वस्तूत काहीच बदल नाही तुम्हाला सांगायचं. आता थोडंसं खालच्या भाषेतून सांगायचं म्हणजे एक सांगू का तुम्हाला, आमचे गुरुजी बोलायचे पण फार उंची बोलण्याची मोठी असायची त्यांची. ते म्हणायचे, भाऊ एक सांगू का तुला, फक्त बदल जरी त्यांच्या देहामध्ये असेल पण भोगामध्ये सारखेपणा आहे आणि आनंदही सारखाच आहे. जितका आनंद गटारामध्ये असलेल्या किड्याला असतो तितकाच आनंद स्वर्गातल्या देवाला असतो. म्हणजे किती बोलण्याची उंची तुम्हाला सांगायचं. ते म्हणे जेवढा आनंद कुत्र्याला असतो तेवढाच आनंद माणसाला असतो. म्हणजे किती बोलण्याची त्यांची उंची तुम्हाला सांगायची म्हणजे इंद्राला जो आहे तो उंदराला आहे. बाबा 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 खाती म्हणजे त्याच्यात सारखेपणा आहे. भोगामध्ये फक्त क्वालिटीत बदल आहे, वस्तू तीच आहे. आणि त्यांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं, अष्टभोग भोगणे माते नाही चाड.
हो, मग याच्या भोगाच्या पलीकडे महाराज तुमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो कोणता आहे ते तर आम्हाला कळू द्या. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आनंद आणि देवादिकांना दुर्लभ असलेला आनंद तोच भक्ती आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे भक्ती प्रेम सुख लिहिले गे माये, भक्ती प्रेम सुख लिहिले गे माये, भक्ती प्रेम सुख लिहिले गे माये, भक्ती प्रेम सुख. अष्टभोग भोगणे माते नाही जाड, भक्ती प्रेम गोड देईले गे माय, भक्ती प्रेम गोड देईले गे माये. अष्टभोग भोगणे माते नाही जाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. त्याच्यापेक्षा सर्वापेक्षा उत्कृष्ट जर आनंद कोणता असेल तर भक्ती सुखाचा आहे. भक्ती प्रेम सुख नेनवी आणि का पंडिता वाचका ज्ञानियासी. आत्मनिष्ठ जरी झाली जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. भक्ती जो करतो बंधूंनो त्याचा ह्या लोकात सन्मान होईल. अरे अण्णा काहीच नाही रे जीवू. मग वाट वैकुंठी पाहती, वाट वैकुंठी पाहती, वाट वैकुंठे पाहते, वाट वैकुंठे पाहते. भक्त कै पाये ते येते, भक्त कै पाये ते येते. भक्त कल्पाये ते येते, भक्त कल्पाये ते येते. जन्म मरण खंती, जन्म मरण खंती. जन्म मरण अंते, जन्म मरण अंते. चित्ती नाही परलोक, चित्ती नाही परलोका. धन्य धन्य हरिते दास, धन्य धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास, धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास. वैकुंठी पाहणी भक्त कै पाये ते, जन्म मरण खंती. जिथे नाही परलोक. धन्य. वाट वैकुंठी वाट. बंधूंनो आपण पुढं गेलो तर मला वाटतं नाही घरचे वाट पाहतील, पण यांचा अधिकार एवढा मोठा असतो. वाट वैकुंठी पाहती, भक्त कैपा येथे जन्म मरण खंती. चित्ती नाही परलोक. धन्य धन्य हरीचे दास. बाबा बाबा हो, धन्य धन्य ते खरंच धन्य आहे. हो, की ज्यांनी एवढा अधिकार संपत्ती. तो अधिकार आमच्या ज्ञानोबारायाचा असल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती कुरो प्रेम गोड लिहिले गे माये. महाराज अजून तुमच्या जीवनामध्ये जे मिळवलेलं आहे ते तुमच्यापासून कधी वियोग होणार आहे का त्याचा? कारण काय असतं बंधूंनो, आपण हे संसारातलं जे मिळवलं ना ह्या लोकातलं, याचा ना आपला एक दिवशी वियोग होणार आहे. ज्या लोकांनी एका बावल्यावर तुम्हाला उभं केलेलं आहे ना, एक तर पत्नी तरी पुढं जाईल, पती तरी मागं राहील. असा एखादा अपवाद एक जोडाची जोडा जातो. दुंडा महाराज जोडाचे जोडा गेले. आपण जोड्याने जाऊ शकत नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे एक तर कोणीतरी पुढं जाईल, कोणीतरी मागं राहील. आता मी आपले नेते तुम्ही पाहिलं नसेल, त्यांना मी रडताना पाहिलं होतं. पण बाई लई भाग्यवान होती त्यांच्यावाली. तिला मरण कुठं आलं? काशीला गेल्यावर मरण आलं. तुम्हाला सांगायचं आमच्या गावची चिंतामण दादाची मंडळी, हाके बाबूराव हाकेचे भाऊ, हो, काशीला यात्रेला गेले. आणि यात्रेला गेल्यानंतर काशीमध्ये तुम्हाला सांगायचं थोडीशी ताप आली अंगामध्ये. ती म्हणे थोडी तब्येत बिघडली. आणि त्यांनी गोळ्या औषध आणले, गोळ्या औषधं घेतले. आणि चहा नाही, पाणी नाही, आंघोळ नाही. आंघोळ आगल्या दिवशीच केलेली होती. आणि पहाटे थोडा ताप आला दिवस उगायच्या वेळेला तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि तिने जगाचा निरोप घेतला. मग यांनी तिला काशीमध्ये दहन द्यायचं ना, हे घरी घेऊन आली. तुम्हाला सांगायचं म्हणजे
पाय किती बाई भाग्यवान होती, काय पुण्य केलं असेल त्या बाईला. ही गाडी करून पोराने सांगितलं नाही घरी घेऊन या तुम्हाला सांगायचं. हो, आणि काशीमध्ये माणसं मरायला जातात तरी मरण येत नाही, ती इतकी भाग्यवान होती. पण हे घरी घेऊन आले तुम्हाला सांगायचं म्हणजे. आणि मग ज्या वेळेला मी कीर्तनाला चाललो होतो मनमाडमधून रेल्वे स्टेशनकडे चाललो होतो, ते तिथं बसले होते दुकानापुढं खुर्ची टाकून, दवाखान्याच्या पुढं खुर्ची टाकून बसले होते. या 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 त्या गेलो, जवळ गेलो, पण डोळे भरून आले. नाही, डोळे नाही भरून आले. मग मी गेलो, म्हणलं काय दादा, काय तुमची मंडळी भाग्यवान होती, लगेच डोळे भरून आले. म्हणलं का म्हणून? ते म्हणे खरंच रे, एक तर मी अगोदर मरायला पाहिजे होतो, कारण आहे ना मला अगोदर मरण आलं असतं लय चांगलं. नाही, ती लई भाग्यवान होती. म्हटलं जास्त पुण्य केलेलं होतं ती ना, की तुमच्या अगोदर सौभाग्यवती असताना निघून गेली तुम्हाला. तो म्हणे ती नव्हती जायला पाहिजे रे, माझ्या जीवनामध्ये राहून काय उपयोग नाही. लगेच डोळ्यात पाणी आलं. वियोग झाल्यामुळे कशात पाणी आलं? वियोग, संयोग आणि वियोग हा जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये संयोग आणि वियोग आहे बंधूंनो. आपण आता इथं बसलो, तुम्ही बसलेले आहे, टाळकरी उभे आहे, वाजवणारे आहे, म्हणणारे आहे, मंडप आहे. पण एक सांगू, कीर्तन संपल्यानंतर तुमचा आणि माझा वियोग होणार आहे. बरोबर आहे? हो, बरोबर आहे का नाही? होणार आहे का नाही? तसं आपण ह्या जगात आलो, हे जगत पाहिलं, पण ह्या जगताचा ना आपला वियोग होणार आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जे मिळवलं त्याचा त्यांचा कधीच वियोग होणार नाही. हे गवळणीचं शेवटचं चरण. बाप रखुमा देवे वरो जेवेचा, बाप रखुमा देवे वरो जेवेचा जिवा, बाप रखुमा देवे वरो जीवीचा जीवा, बाप रखुमा देवे वरो जीवीचा जीवा. काही केल्या वेगळा नोहे गे माये, काही केल्या वेगळा नोहे गे माये, दिवसे कबाल मज वेळोवेळा, दिवसे कबाल मज वेळोवेळा. काही केल्या वेगळा डोळे माये, काही केल्या वेगळा डोळे माये, शिकवाद मजा शिकवाद मी तया गोवळा रतने, मी तया गोवळा रतली, मी तया गोवळा मी तया गोवळा रतली, रतली मी तया गोवळा. मी तया गोवळा रतली ना, मी तया, मी तया मी तया गोवळा रतली, तया गोवळा रतली. मी तया गोवळा मी तया तया गोवळा रतली, मी तया गोवळा, मी तया
नितया नितया गोवळा नितया गोवळा रतलिये रतलिये दया गोवळा रतलिये दया गोवळा रतलिये जोशी कबाल मद वेळो जोशी कबाल मद वेळो माऊली उत्तर देतात. माऊली म्हणतात, तो माझ्याहून वेगळा नाही, माझा आत्माच तो आहे. मी ज्याच्याशी रममान झाले, ज्याच्याशी मी हे ऐक्य साधलं, तो आणि मी दोन नाही तर एकच आहे. हो, मी तू पण एकची घोंगडी पांघरुवारी. दोन नाहीत बंधूंनो, देव आणि आपण दोन नाहीत असं आहे. मग तुम्ही म्हणाल कसं काय दोन नाही? नीट ऐका. देव आणि आपण दोन नाही, फक्त देह दोन आहेत, आत्मा एकच आहे. अंगठ्या दोन आहे, सोनं एकच आहे. होठ दोन आहे, बोलणं एकच आहे. कापडं वस्त्र दोन आहे, पण सूत एकच आहे. मातीचे भांडे वेगवेगळे आहे, माती एकच आहे. वस्त्र वेगवेगळे आहे, सूत एकच आहे. तुम्हाला सांगायचं बंधूंनो, याच्यात आणि त्याच्यात द्वैत नाही. म्हणून तर आपल्याला ज्ञानोबारायांनी शिवी दिली, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा. हो, अरे बाबा, आपल्याला कळत नाही, पण त्यांची शिवी सुद्धा कळत नाही आपल्याला. याला शिवी दिली असं सुद्धा कळत नाही. इतकी बोलण्याची उंची मोठी आहे त्यांची. ते मोठेच आहे. ते वयाने सगळ्यात छोटे आहे. सगळ्या संतात छोटे संत ज्ञानेश्वर महाराज, पण ज्ञानाने सगळ्यात मोठे आहे. हो, आणि म्हणून आमची जनाबाई म्हणते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, ते म्हणतात, श्रीरंगा वाचोनी दोन नेने, दुसरं काही मी जाणत नाही, त्यालाच फक्त एकाला जाणते. जसं आपण बी व्यवहारामध्ये पाहतो, आपली बुद्धी, ह्या बुद्धीचं वैभवच ती आहे. काय आहे बुद्धीचं वैभव? चंद्रावर जाणे नाही. नाही तर तुम्हाला वाटेल चंद्रावर जाणे नाही आणि संसार करणे तर लगेच नाही. मग बुद्धीचं वैभव काय आहे? बुद्धीचं वैभव चंद्रावर जाणं नाही, वैभव मिळवणं नाही, सत्ता मिळवणं नाही, संपत्ती मिळवणं नाही. ज्याने जीवनामध्ये फक्त एकच मिळवलं, देव मिळवला, आज जगात त्याची कीर्ती आणा. हो, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जिकच त्याचं जीवन आहे ते ज्ञानोबाराय जगतातून गेले. आजही आळंदीहून लोक परत फिरल्यानंतर हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. देवा, माऊली, आम्ही संसारी माणसं आहे, आमच्या जीवनामध्ये काय खरं आहे? मला सांगायचं, अग्नीवर झोपावं लागतं. अग्नीवर, जसं
संसार म्हणजे हा अग्नीचे एक प्रकारचा तुम्हाला सांगत, फक्त तो चिंतेचा अग्नी आहे. चित्ता वेगळी आणि चिंता वेगळी. हो, ह्या चित्तेवर आम्ही झोपत असतो, पण कधी सुखाने झोप लागत नाही. तुम्ही अशी झोप घेतली, उन्मनी अवस्था प्राप्त करून घेतली, त्या स्वरूपाला जाऊन तुम्ही प्राप्त झाले. आम्हाला तो प्रसाद कधी मिळेल, कोणत्या जन्मात आम्हाला मिळेल, कोणत्या जन्मात आम्ही ह्या भौतिक जीवनातून मुक्त होऊ आणि आमचं कल्याण होईल, असं पाहून मागं वळून पाहिल्यानंतर जशी पूर्वीच्या काळामध्ये पोरगी गाडीवर माहेरी जायची नाही, सासरी जायची, तिला घ्यायला गाडी यायची. आता तसं नाही आहे, आताचा काळ बदललेला आहे. मग ती जाते कुणीकडं, ती जाताना तुम्हाला सांगायचं सासरी जाते, पण तिचं तोंड माहेरकडं असतं. गाडीमध्ये बसताना पहा तुम्हाला सांगायचं ती मागे तोंड करून बसायची. आणि जोपर्यंत कानडगाव दिसतं तोपर्यंत ती मागं पाहते. काही सासूनेसी जाये मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे. सासूनेसी जाये मागे परतोनी पाहे. तसे झालं माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. कन्या सासुऱ्याशी जाये, पण तोंड मागं करून बसते ती. हो, मागं करून बसते. जोपर्यंत माणसं दिसतात तोपर्यंत माणसं पाहते. माणसं दिसायचे बंद झाल्यानंतर मग डोंगर गावं दिसतं, झाडं दिसते. झाडं दिसायचे बंद झाल्यानंतर पर्वत दिसतात, डोंगर दिसतात. आणि डोंगरही दिसायचे बंद झाल्यानंतर मग मात्र तिच्या जीवनामध्ये हुरहुर लागलेली असते. हो, कारण तिला यांनी आश्वासन दिलेलं असतं, आईने दिलेलं असतं, बापाने दिलेलं असतं, तू जा, मी लगेच येतो ताबडतोब. हो, यांनी आश्वासन दिलेलं असतं. ती जशी सारखी हुरहुर त्याच्या जीवनात असते बंधूंनो, तसं हे ज्ञानोबा राहायचं, तुकोबा राहायचं जीवन आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तसं त्यांनी ते प्राप्त केलं. एक सांगू माऊली बंधूंनो, याच्यात माणूस विटला पाहिजे. जर आपण संसारात विटलो नाही, देव आपल्याला कधीच भेटू शकत नाही. माझं जिवंत थोडक्यातलं उदाहरण सांगायचं म्हणजे, ज्या सखाभाऊचं झालेलं निधन जे आहे, तुम्ही आता ती सगळी माणसं परिवारच इथं आहे. एक गोष्ट सांगू मी तुम्हाला, माणूस हा सुटतो केव्हा, या संसारातून विटला तर सुटतो. कावळा घरी शिवलाच नाही, त्यांच्या घरच्याला विचारा. तुम्हाला सांगायचं, कावळा घरी शिवला नाही, मग कुठं शिवला? सांगा ना कुठं? त्याचं हिडी तयार केलं, मंदिरावर शिवला कावळा. तुम्हाला हो, घरी नाही, खूप सायास करून पाहिले, जवळून येऊन जात होते ते. कावळा शिवला नाही, मंदिरावर रावले, हो कावळा शिवला. याचा अर्थ काय? संसारात विटला असं आहे ते. संसारात विटला तरच पुढे जाता येतं, नाही जाऊ शकत नाही. तो नुसता जोडा पुढे दाखवला, जोडा. ते म्हणे महाराज एवढा जोडा पायात घाला, तुमच्यासाठी शिवलेला आहे. अंतकाळ उत्क्रमण जवळ आलेलं होतं. अहो, साधू अवस्थेमध्ये उत्क्रमण जवळ आलेलं होतं. शिष्याने जोडा आणला, जोड्याकडे पाहिलं, त्यांना संभाराच्या यातीत जन्माला यावं लागलं. तुम्हाला सांगा आमचे हो, इतकं बेकार असतं अण्णा. तुम्हाला सांगायचं, हरण नुसतं जवळून गेलं, हरण मरण बिघडून गेलं अण्णा राजाचं. जो राजा तपस्वी होता तुम्हाला सांगायचं म्हणजे, असा सामान्य राजा नव्हता. तुम्हाला सांगायचं म्हणजे रोहिदास हे जन्माला आले, फक्त शिष्याने काय केलं, फक्त जोडा दाखवलं, महाराज एवढा जोडा घाला डोळ्यात पायात. अरे अण्णा त्या क्षणाला उत्क्रमण झालं. उत्क्रमण झाल्याबरोबर तिथे जावं लागलं जन्माला. तुम्हाला अजून बराचसा इतिहास आहे, एवढं सांगत नाही मी, थोडक्यात सांगितलं की ज्या वेळेला तुम्हाला सांगायचं असं विटल्या जातं. एक सांगतो मी तुम्हाला, थोडक्यात सांगतो, लई पाला लावित नाही. आपली जरी उलटी असली, उलटी समजते ना, उलटी होते की नाही माणसाला, उलटी होते. मग ती गुलाबजामची असू द्या, बासुंदीची असू द्या, गुलाबजामची असू द्या, आपली तुम्हाला सांगा जिलेबीची असू द्या, कशांची राहू द्या, फक्त वांटी त्याची त्याला पाव वाटते नाही. वांटी कोणाची आहे? त्याचीच आहे, त्याला सुद्धा नाही पावा वाटत. याला विटणं म्हणतात. ससा संसारात माणूस जर विटला ना, तो देवाला भेटलाच पाहिजे. जर नाही भेटला, कीर्तनच करायचं सोडून देईल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तो
विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकाराम महाराजांनी कोणालाच बोलवलं नाही. आपण चरित्र वाचतो सगळं खरं इमानदारीने सांगतो. तुकाराम महाराजांनी कोणाला बोलवलं नाही. 14 टाळकऱ्याला बोलवलं. ते म्हणले महाराज का आमचे खादे कैसे हे आमचं आमकं आहे. स्वतःच्या बायकोला सांगितलं आवले चालायचं का तुला यायचं का माझ्याबरोबर. तुमचं तर ते चाललंय जा तुम्हाला कुठं जायचं तिथं जा. तुम्हाला सांगायचं म्हणजे म्हैस जडायला झाली हो ते तर आता अरे ह्यांना बोलवलं हे सगळे वाटा लावायला आले आणि काय सांगितलं महाराजांनी त्यांना कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. बस निरोप घेतो. एक सांगू तुम्हाला महाराज परमार्थाच्या बाबतीत पूर्ण संसारात विटलेले होते. विठ्ठल चित्त प्रपंचापासूनही ओमनते मनी बैसलेसे. अरे अण्णा स्वतःची उलटीसारखं जीवन विटलं पाहिजे. विटला तो सुटला आणि जो विटतच नाही त्याला कधीच देव भेटत नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. चिंतनामध्ये थोडा वेळ जास्त गेल्यामुळे मी आता पुढचं थोडं चरित्र सांगतो, कारण तेही काल्याचं चिंतन आहे. काल्याचा प्रसंग असा आहे. काल्याचा प्रसंग भगवान जे वेळोवेळी येतात. देव जो वेळोवेळी तो बंधूंनो तो केवळ फक्त धर्मासाठी येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. धर्म हा जो आहे जसा सूर्य आहे या प्रकाशामध्ये सगळे जगाचे व्यवहार चालले का नाही. सगळे जगाचे व्यवहार चालले. पण मात्र एक सांगू तुम्हाला बंधूंनो सगळ्या जगाचे व्यवहार कुठं बंद पडतात. अरे रात्र झाली की बंद पडतात ना. तसं आज त्या स्थितीमध्ये भगवान रात्री 12 वाजता प्रगट झालेले आहे. हो अष्टमीचा दिवस आहे आणि वसुदेव आणि देवकी हे ध्यानस्थ आहे. हो त्या परमात्म्याचं ते ध्यान करीत आहे. कारण तो 8वा आहे. लक्षात ठेवा. अगोदर झालेले जे 6 आहे ना त्यांना मारून टाकलं. हो पण 7वा जो गर्भ होता रोहिणीच्या उदरात घातला आणि 8वा प्रगट झाल्यानंतर रात्रीचे 12 वाजलेले होते. लख असा प्रकाश पडला. दिव्य म्हणजे देव म्हणजे दिव्य स्वरूप ज्याचं असतं त्याला देव म्हणतात बंधूंनो. हो आणि लगेच ते स्वरूप पाहिलं. ध्यानस्थ माता बसलेली होती. डोळे उघडले. जे ध्यान भ्रुकुटीमध्ये करत होती ही भ्रुकुटी म्हणतात त्याला. इथे ते रूप पाहत होते. दिव्य रूप जे तुम्हाला सांगायचं म्हणजे शंख चक्र गदा धारण केलेलं दिव्य रूप ती इथं भ्रुकुटीत पाहत होते. डोळे उघडल्याबरोबर तेच बाहेर उभं राहिलं. हो बाहेर उभे राहिल्यानंतर डोळे भरून आले. हो ज्या वेळेला माणसाच्या कष्टाचं फळ हातात मिळतं ना त्यावेळेला माणसाचे डोळे भरून येतात. लोखंडाचे चणे खाली झाडाचा पाला खाला आणि आज देव माझ्या उदरी आला. माझे 6 पोरं मारले याचं दुःख एका क्षणात विसरून गेली. ती कोण चिरंजीव होणार आहे या जगतात. सगळी मरणारच आहे. पण मी आज देवाची आई झाली. हो मी आज देवाची आई झाले. जोपर्यंत देव आहे तोपर्यंत माझं भजन होईल. आमचे गाडगे बाबा ते भजन करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला वसुदेव नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला
आमच्या गाडगे बाबा भजन करायचे. हो, काय म्हणायचे ते कीर्तनामध्ये? गोपाला गोपाला देवकी नंदन, जो देवकीचा आहे, देवकीचा नंदन आहे, हो, वसुदेव नंदन गोपाला. हो, म्हणून ते त्यांच्या कीर्तनात हे भजन असायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे तसं हे भगवान प्रगट झाले. रात्रीचे 12 वाजलेले. आईने पाहिलं, अरे अरे, आज माझं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा. त्यांना मागच्या जन्मात मूलबाळ काही नव्हतं. देवाने आश्वासन दिलेलं होतं, ते आश्वासन आज पूर्ण झालं. देवाला पाहिल्यानंतर हृदय भरून आलं, डोळ्यातून आसू आले, अंगावर रोमांच आले. तिने सांगितलं, आज माझे 42 कुळ स्वर्गात गेले. तुम्हाला सांगितलं, मी साधन केलं, तपश्चर्या केली, पण त्याचा पगार मला आज मिळाला. माझे 42 कुळांचा उद्धार झाला. लक्षात ठेवा, हा मंदिराचा जो कळस चढवला जातो ना, हा पोरीच्या पैशातून चढवला जातो. का बरं? पोराच्या का नाही? पोरग ही एकाच कुळाचा उद्धार करील तर करील, नाही तर करणार नाही. पण ती 2 कुळाचा उद्धार करते, आईकडचे आणि बापाकडचे. हो, आणि 2 कुळाचा उद्धार करते. बापाने जिथं अर्पण केलं मरूपर्यंत आणि कावळा शिवपर्यंत, तिथेच आपलं जीवन समर्पण करते. हो, एवढं सोपीच गोष्ट नाही. तुम्हाला सांगायचं, कलियुग लागला, कलियुगामध्ये काही बदल घडत असतो. कलियुग आहे तो भाग सोडून द्या. पण जिथं अर्पण केलं, तो दारुड्या असेल, तो वरकेनी करीत असेल, पण अरे साधी गोष्ट सांगतो ना तुम्हाला, हे आपलं सोडून द्या ना. ज्या दिवशी यांनी सांगितलं तुला रानात जाता येणार नाही, तुला घरी राहावं लागेल, फक्त रामच वनवासात जाईल, तिने काय सांगितलं माहिती आहे? जिथं राम आहे इथं माझंच काहीच काम नाही आहे. हो, तिने सर्व सोडून दिलं आणि रामाबरोबर निघून गेली. मग तिने तक्रार करायला पाहिजे होती, मी राजाची पोरगी आहे, मला उशी नाही इथं, काहीच नाही. हो, दगडाची उशी. दगडाची उशी. तुम्हाला सांगायचं म्हणजे कोणतीच तक्रार नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे एकदाच तक्रार केली तर रावणाच्या ताब्यात जावं लागलं. कायची तक्रार केली? कशाची तक्रार केली? मला हरण पाहिजे. काय पाहिजे? ते हरणाचं कातडं पाहिजे, कारण ते मायावी हरण होतं. ही मायावी असंच राहतं, देवाची अवकाळ करतो. तो तुमचं काय काय दिवेला येईल काय सांगता येईल मला? हरणच तसं, ते हरणच करतं. कशाचं हरण करतं? बुद्धीचं हरण करतं. ते बुद्धीचं हरण झालं का संपला माणूस. हो, हरणाने काय केलं? हरणाने मरण बिघडवलं अण्णा. तिला जावं लागलं कुठे ते, ती ताब्यामध्ये जावं लागलं. तसं आपल्या जीवनाला कोणाच्या काळाच्या ताब्यात आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून बाबांनो, भक्ती करा, भक्ती करा, भक्तीला कंटाळू नका. जरी तुम्हाला सांगितलं काय ऐकायचं, एखादा चांगला भारी कीर्तनकार आणायचा, आणशाल तर आणा, नका आणू, पण उत्सव करताना ह्याच्यातला एक भाग तर देवाचा आहेच. हो, याला तर तुम्हाला मान्य करावं लागतं. एक सांगू तुम्हाला, आज जे तुम्ही करणार आहे हे तुम्हाला खरं सांगतो मी, कोणी एखादा गरीब असेल, कोणत्या रूपात देव येईल हेही तुम्हाला माहीत नाही. ज्या देवाचाच तुम्ही उत्सव करून राहिले, कोणत्या रूपात येईल हेही माहीत नाही. आणि तो अतिथी देवो भव, तो आज तुमच्या यज्ञात जेवून जाईल. एक सांगू तुम्हाला, पांडवाच्या यज्ञामध्ये ब्रह्मवेता जेवल्यानंतर दररोज एकच वेळेला घंटा वाजत होता. हो, ते म्हणे आज तर दररोज सारखा घंटाच वाजू राहिला, काय भानगडे? फक्त देवालाच माहिती होतं, बाकीच्याला कोणालाच माहिती होतं. धर्मराजाने विचारलं, आज घंटा सारखाच वाजू राहिला, काय भानगडे? ते म्हटले तुमच्या यज्ञामध्ये आणि ब्रह्मवेता जेवून गेला. ते म्हणजे ब्रह्मवेता. हो, ब्रह्मवेता जेवून गेला. आणि मग तो कोणत्या रूपात होता? दिसला नाही, काही नाही. तो म्हणे माझ्याबरोबर चला. गेले आणि पतरवळ्या फेकलेल्या होत्या. पतरवळ्यावर आणि पोपटाच्या रूपाने बसून एक एक शीत उचलीत होता. तो सुकाचार्य होता. तुम्हाला सांगायचं म्हणजे सुकाचार्याने तिथं, आणि तुम्हाला सांगायचं भात खाला. त्या यज्ञात दुसऱ्या जन्मात परीक्षितेला भागवत सांगावं लागलं. अन्न सोपं थोडंच असतं. तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि ते म्हणे घंटा वाजू राहिला. ब्रह्मवेत्ता आहे तो. सर्व जग तृप्त झालं त्या यज्ञामध्ये, असा त्याचा अर्थ होतो. देवाला म्हणल्यानंतर बाकीचं राहिलंच काय? बंधूंनो, हे सगळं त्याच्यासाठी करायचं असतं. आपण घाम गाळून मिळवलेलं याच्यातला एक घास दुसऱ्याच्या तोंडात घालायचं, हे संस्कृतीचं कीर्तन आहे. आणि संस्कृतीचं कीर्तन ग्रामस्थांनी माझ्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे देवकीने पाहिलं की परमात्मा आलेले आहे, आता काय करायचं? परमात्मा आलेले आहे, काय? जवळ घेतलं, आलिंगन दिलं आणि सांगितलं, आई एक काम कर. काय कर? तुला आहे ना, मला एका कामात 2 कामं करायची सवय आहे. मी गाडी पण चालितो, मोबाईल पण घेत असतो. आणि जमलं तर दुसऱ्याच्या अंगावर गाडी घालून देतो. तुम्हाला सांगतो. हो,
पण मला एका वेळेला 2 कामं करायची सवय, त्याच्यामुळे मला तू इथं ठेवू नको. तुम्हाला सांगायचं का बरं इथं ठेवू नको, कारण माझं जर काही नुकसान झालं, मला एका वेळेला 2 कामं करायची सवय आहे. मी फक्त तुला एवढंच वचन दिले, तुझ्या पोटी जन्म घेईल पण तुझ्याजवळ राहील असं मी बोललेलं नाही. हो, अरे वचनाच्या बाबतीत लई कडक येतं तुम्हाला सांगायचं. हो, वचनाच्या बाबतीत असं आहे की मी तुला सांगितलं होतं ना, जन्म घेतला, आता तू मला इथं ठेवू नको. तुझ्या 6 पोरायचं काय झालं ते सांग. ते म्हणले माझ्या भावाने मारले ना, तू मला पण मारील, मला तू लवकर पोहोचव. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. ए नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. भगवान गोकुळात आलेले आहे. इकडे सगळी हवेसारखी बातमी पसरलेली आहे. हो, गोकुळामध्ये हवेसारखी बातमी पसरली. नंदाला मुलगा झाला आणि मग कोण ताटं भरून चाललं, तर कोण तुम्हाला सांगायचं अनेक प्रकारचे वाण घेतलेले, त्याच्यामध्ये कोणी ताटं भरून आरती करून, काला देव आलेला आहे, सगळ्यांना माहीत होतं देवच येणार आहे. ताटं घेतलेले आरतीचे, जसं आपण सप्त्यामध्ये देवाला ओवाळण्यासाठी जातो तसे ताटं घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अनेक द्रव्य आहेत, फुलं आहेत आणि ते सगळे गोकुळाकडे डायरेक्ट आषाढी वारीवानी बारी लागली. तुम्हाला सांगायचं म्हणजे हो, सुंट वडे त्यावेळेला मला वाटतं हेच वाटतात ना त्यावेळेला घेऊन या ताटे. हो, सुंटाचे तिचे जेवढी वाण असतात ते घाईत कीर्तन आलं का मला जमत नाही. मला कीर्तन असं स्थिर लागत असतं. कारण कसं आहे, आमचे दशरथ बाबाचे वडील बंधू त्यांनी काल निरोप घेतलेला आहे. आता तेही आहे, इथंही काही मंडळी तिच्यातली बसलेली आहे. ते अजून मालेगावला होते ते दवाखान्यातून, पण आता आले असतील. तर कृपा करून मी कीर्तन 15 मिनटं जास्त कमी सोडणार आहे. त्याचं कारण असं आहे, आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये गेलो पाहिजे बंधूंनो. आपण ज्या गावामध्ये राहतो, ही गावं का वसले, एकमेकाला आपण सहकार्य केलं पाहिजे, एकमेकाजवळ गेलो पाहिजे, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झालो पाहिजे, तर आपला गावं वसवून उपयोग आहे. आपण जर असं येड्यासारखं रानभरी झालो, काय उपयोग आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे. अरे एक दिवशी तर मरूनच जायचं आहे आपल्याला, काय मग बाकीचं करणार तरी काय आहे, मरून जायचं ना. मग त्यापेक्षा एकमेकाला सहकार्य करून मरू, एकमेकाच्या सुख. आपण नुसतं बोलायचं नाही, तसं कृती करायची. त्याच्यामुळे मी 15 मिनटं पुढे घेतो. त्याचं कारण एक आहे की भगवान गोकुळात अवतीर्ण झाले, सगळ्याला आनंद झाला. जिकडे तिकडे त्यांनी सांगितलं आता वेळ झाली, ते म्हटले आता वेळ झाली, आता वेळेचं बंधन तर पाळावंच लागतं, वेळेचं बंधन पाळावं लागतं. आणि तो कार्यक्रम 11ला आहे, आता 10:30 वाजून गेलेले आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायचं म्हणजे, त्या वेळेचं मला फोन आलेला आहे अगोदर की आमचा कार्यक्रम 11 वाजता आहे, तर त्याच्यामुळे 15 मिनटं अगोदर सोडणार आहे. त्याच्यामुळे आपले भजनी मंडळ, ग्रामस्थ, कार्यकर्ते, गावकरी, त्यांचे नातेवाईक हे सगळे या ठिकाणी असल्यामुळे मी अगदी थोड्या वेळेत पुढचं, कारण आपण नेहमी माझं चिंतन ऐकलेलं आहे, एखाद्या वेळेला जरी 15 मिनटं कमी झालं तर दुसऱ्या वेळेला 15 मिनटं वाढवून घेता येत आहेत असं आहे. आणि म्हणून ते गोकुळामध्ये जिकडे तिकडे हवेसारखी बातमी पसरलेली आहे. तुम्हाला सांगायचं दारोदार आणि सडे रांगोळ्या काढलेल्या आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि ते भजन करू लागले. त्यांना एकच भजन येत होतं, नंद की आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आणि ते खूप नाचू लागली त्या आनंदाच्या भरातेमध्ये. आणि कळी काळावरी घातली कास एक एकाहून बळी रे, नाचता आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. कळी काळावर ज्यांनी कास घातली त्यांनी सांगितलं काळाचा मालक इथं आलेला आहे, काळ ज्याच्या स्वाधीन असतो तो जन्माला आलेला आहे. गाईला आनंद झाला, गाईंना वाटलं आता कत्तलखाना, कारण तो वळणाराच तो आहे. हो, गाई ह्या माणूस आपण ओळीत नाही बंधून, गाई पाळतो आपण. पण एक सांगू तुम्हाला, गाय तुमच्या दारात का असली पाहिजे. तुमच्या घरी जे लेकरं जन्माला आले ना, त्याला 2च ठिकाणचं दूध पाजा. त्याला कोणतं, एक आईचं आणि एक गाईचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे दुसरं जीव दूध पाजू का नका त्याला. दुसरं दूध पाजल्यानंतर त्याची बुद्धी ठीक राहील का नाही मलाही सांगता येत नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे, कारण मी आहारावर जास्त बोलत नाही, त्याचं कारण आपला आहारच नीट नाही राहत. तुम्हाला सांगायचं म्हणजे, पण आता कसं आहे, मग आता आपण त्याच्यात जन्माला आलो आणि आहाराने बुद्धी तयार होत असते बंधूंनो. आहाराचं म्हणजे मी काय आरोग्याचा अभ्यास केलेला नाही असं नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे डॉक्टरचा एकच शास्त्राचा अभ्यास आहे,
माझा 6 शास्त्राचा अभ्यास आहे, डॉक्टरचा आरोग्यशास्त्राचा अभ्यास आहे, माझ्याकडे 6ही शास्त्राचा अभ्यास आहे. 6ही शास्त्राचं तात्पर्य मला माहिती आहे. फक्त मला एकच आहे, ताप आल्यावर कोणची गोळी घ्यावी हे कळत नाही. नाही का, ताप आल्यावर कोणची गोळी घ्यावा याच्यामध्ये काय आहे, अडाणी आहे. आलं का लक्षामध्ये? कोणत्या आजारावर कोणतं औषध घ्यावा, डॉक्टरकडे कोणत्या आजारावर कोणतं औषध द्यावा याचं ज्ञान कोणाला असतं, डॉक्टरला असतं. आणि याचं ज्ञान फक्त कीर्तनकाराला नसतं. आलं का लक्षामध्ये? नाही तर कीर्तनकाराकडे वारी लागली असते. कीर्तनकाराने असं कधीच सांगायचं नाही, पेशंट माझ्याजवळ आणून टाका. हो, यायचं येडं तळू द्यायचं, त्याला कळानं नवळा काही सांग. आपल्या ते डॉक्टरचं काम डॉक्टरकडे तुम्हाला सांगायचं म्हणजे असू द्या. आणि म्हणून हा जो वेळ आहे, काही लईच येड्याचा बाजार राहतो. कीर्तनकार बी तुम्हाला सांगायचे मी सांगून, ते म्हणे हा बाबा पोरं देतो म्हणे. आईला तर काय, मला तर काही डोकं चालत नाही अशा गोष्टी. ऐकलं मला तळपायची आग मागता घालता देतो. आता जर बाबा पोरं देतो म्हणल्यानंतर लग्न करायची काय गरज राहिली का? आता यायची येडं रातळू नाही तर काय तुम्हाला सांगायचं म्हणजे, इतकं कुठं माणूस येडं नसलं पाहिजे तुम्हाला सांगायचं. हां, माणसाला काहीतरी सारासार विचार असला पाहिजे, विवेक असला पाहिजे माणसाजवळ. आणि ती पूर्वीची गोष्ट त्यांनी जे चमत्कार केले ते समाज बदलावण्यासाठी केले, समाज भक्ती मार्गाला प्रवृत्त करण्यासाठी चमत्कार केलेले त्यांनी काही ह्या गोष्टी केलेल्या, ह्या गोष्टी नाही आहे. त्याच्यातला स्थायी भाव माणसाच्या लक्षात आला पाहिजे. पण असू द्या, जाऊ द्या. आणि म्हणून हे सगळे यांनी सांगितलं. ते म्हणले पा वेळ संपून गेलेली आहे. ते म्हणले आता एक काम करा, वेळ संपली ना आता, शिंके लाविले दुरी, होतो तिघाचे मी उरी. तुम्ही व्हारे दुहीकडे, मुख पसरोनी आगडे, वाहती त्या धारा, घ्या रे दुईच्या कोपरा, एके हाती टोका अधिक उणे निधी एका. हो, त्याच्यामुळे एक करा, आता एक काम करा. कोणतं करा? आता तुम्ही एक काम करा, विनेकरी बाबा इकडे या. हो, एक काम तुम्ही असं करा. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की ज्या वेळेला तुम्हाला तो प्रसाद पाहिजे असेल ना, तर अगोदर प्रसादाचा अभंग म्हणावा लागेल. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, कंठी भरिला कृष्णा म्हणे अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्म लोका, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, मनी मंडळी आम्ही बळीवीर गाडी, आम्ही बळीवीर गाडी, आम्ही बळीवीर गाडी. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. शिंकी लावविले दुरी, होतो तिघाचे मी वरी. तुम्ही वारी दोईकडे, मुख पसरून घडे, वाहती त्या धारा, घ्या रे दोईच्या कोपरा. तुम्ही वारी दोईकडे, मुख पसरून घडे. तुका म्हणे आती डोका, आणि कवणे दिये का. तुम्ही वारी दोईकडे, मुख पसरून विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली गेली पुरी विडी वाकोडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार न्या पुरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा, राखा पायापैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेचे मना, येत नाही नारायणा. सर्वाडिकपणे ते सापडले ते, आता उठावेचे मना, येत नाही नारायणा. आजी करोनी आरती, चक्र पाणी ओवाळती, आजी पुरवले नवस धन्य काळा दिवस. पहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही
बाळा आजी पुरवले नवस धन्य काळा दिवस तुका वाही टाळी उभा सानिधी जवळी आजी पुरवले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाची ओवाळते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढाने मुंगा ओवाळते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नामा म्हणे केशवाने कुणी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवची साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा लोभले ज्ञान जगीत नेणते कोणी अवतार पांडुरंगा नाव देविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवी साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट भुजबोते विश्व ब्रह्मच केले राम जनार्दन पायी थकच ठेवले आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दाम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण तारले हा भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनोरामेश्वरी चरणे मस्तक ठेवले स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती माई दाखवी आम्हा आरती तुकारामा आरती जगन्नाथा महाराज समर्था त्रिभुवन तुझोर जगद्गुरु जगन्नाथ आरती कनाथा मायनाथ नाम सार वेद शास्त्र भूय संसार दुःख नाशे महामंत्राचे बीज आरती महाराज समर्था त्रिभुवन तुझोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटत जिंदानंत गोपाळाता धनी न पुरे गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवन तुझोर जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा जय जय श्री शनी देवा मकर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय शनी देवा सूर्यासुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती एकवरी गाय वरणू शेष चालन तुरती जय जय शनी देवा नवग्रह माझी श्रेष्ठ पराक्रम थोर तुझा जयावरी कृपा करशी होय रंकाचा राजा जय जय शनी देवा विक्रमासारखा हो शतगत पुण्य राशी गर्वचित शिक्षा केली बहु चढील त्याची जय जय शनी देवा शंकराच्या वरदाने गर्व रावणाने केला साडीसाठी येता त्याशी समूळ नाशाशी नेला जय जय शनी देवा प्रत्यक्ष गुरुनाथा चमत्कार दाविला नेवणी पाशी पुन्हा सन्मान केला जय जय शनी देवा दोन्ही कार दौडूया रणी नपुरे गाता कृपा करी दिनावरी महाराजा समर्था जय जय शनी देवा दोन्ही कर जोडून या रखमालीना सदा पायी प्रसाद हाची मागे उदय कार्य सौख्य दावी जय जय शनी देवा श्री देवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय शनी देवा घालील लोटांगण वंदन चरणा डोळ्यानं पायीन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावी गोवाळीत मनी नामा ठल रुक्माई डोंबाराम ठल रुक्माई हीच व्हावी माझी आस पंढरीचा वार करी वारी चुकून द्या रे संत संग सर्व काळा